गेल्या 10 दिवसापासून एक विषय चर्चेला येतोय. माझ्या मुलाने संभाजीनगरमध्ये एक हॉटेल विकत घेतलं आणि त्याच्यामुळे एवढा काहीतरी प्रचंड भूकंप झाल्यासारखी परिस्थिती त्या आपल्या सर्व माध्यमाच्या माध्यमातून लोकांसमोर जाते. त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी मुद्दाम आज तुम्हाला मी बोलवलेलं आहे. विट्स हॉटेल नावाची आमच्याकडे हॉटेल आहे, मोठी हॉटेल आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्या भागधारकामध्ये असलेलं व्यवहार, त्यामुळे ते कोर्टात गेले. कोर्टाने त्या भागधारकांचं पैसे देण्यासाठी त्या हॉटेलचा लिलाव करा म्हणून त्यांची ऑर्डर केलेली कोर्टाने. त्या हॉटेलचा यापूर्वी जवळपास 7 वेळेला लिलावाची नोटीस काढली गेली, 7 वेळेला पब्लिश केलं गेलं, परंतु कोणीही ते टेंडर भरलं नाही. त्याच्यानंतर 8व्या वेळेला माझा मुलगा आणि इतर त्याचे सहकारी म्हणून ते टेंडर भरण्याचा प्रयत्न केला. एक प्रोसेस असते टेंडरचा. पहिले काही भरताना तुम्हाला त्याच्यामध्ये बोली लावताना तुम्हाला त्या भाग घेताना एक नॉमिनल अमाऊंट असते, 10-15 लाखाची ती भरावी लागते. त्यानंतर जर टेंडर तुम्हाला बोलीमध्ये तुम्ही जर घेतलं तर 25% रक्कम ही 1 महिन्याच्या कालावधीमध्ये भरावी लागते. आणि त्याच्यानंतर ती भरल्यानंतर पुन्हा आपल्याला एक पत्र मिळतं आणि त्याच्यानंतर 90 दिवसामध्ये बाकीची उर्वरित रक्कम भरावी लागते. हा प्रोसेसचा भाग आहे. परंतु काही लोकांना असं काही मोठं बूम झाल्यासारखं वाटलं. एवढी मोठी हॉटेल कशी विकत घेतली, मग पैसा कुठून आणला, पैसा कोणी यांना पुरवला, मूर्खासारखे स्टेटमेंट त्यांनी करायला सुरुवात केली. अरे मूर्खांनो, कमीत कमी त्या व्यवहार पूर्ण होऊ द्यायचा असता. मग पैसे कुठून आले, कसे आले याच्यावर इन्क्वायरी करायला पाहिजे. कोर्टाने दिलेला आदेश, ही रक्कम जी आहे 67 कोटीची, ही तुम्हाला व्हाईटमध्ये भरायची दिसणार आहे. कुठून पैसे आले तुम्हाला रेकॉर्डवर दाखवावं लागणार आहे. असं तर का होणार नाही ना. ब्लॅक अँड व्हाईटचा काही प्रश्न तिथे येतो का? परंतु त्यापूर्वीच मग यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून, आणि त्याच्यावर जे काही वाद सुरू झाले त्याच्यामुळं एवढी काही प्रसिद्धी त्या प्रकरणाला दिली गेली की आता सरकारला लुटायचं किंवा त्या हॉटेल ज्याची आहे त्याला लुटायचं काम सुरू केले की काय. आणि त्याची रक्कम जवळपास 110 कोटी रुपये त्यांनी सांगितली. प्रश्न असा आहे की 7 वेळेला टेंडर झाल्यानंतर कुणी भरलं नाही. 8व्या वेळेला जर आम्ही प्रयत्न केला, जर ते टेंडर घेतलं असेल, जे लोक मराठी माणसाच्या हक्काच्या हिताच्या गोष्टी करतात, दलाल लोक, त्या दलालांनी एवढं काय त्यांना पोटशूळ उठलाय. मला प्रामाणिकपणे हे सांगायचं होतं की तुम्ही हे प्रोसेस एकदा पूर्ण होऊ द्या ना, मग तुम्ही आरोप करा ना. आरोप करणं हा तुमचं कामच, रोजचा धंदा आहे तुमचा, तुम्ही करा. परंतु वस्तुस्थिती तरी समजून घ्याल का नाही घ्याल. कुणाची दलाली करत होते तुम्ही, कुणासाठी करत होते. म्हणून मी आज एक निर्णय घेतला मुद्दामून, चला होऊ द्या यांचं. किती किंमत, 110 कोटी आहे ना. झाले काय, त्या संजय राऊतला एकाने ब्रीफिंग केलं, दुसऱ्या दिवशी ते अडचणीत आले, याचा व्यवहारच पूर्ण झाला नाही, 25%च रक्कम भरली नाही, यांच्यावर आपण आरोप कसे करायचे. मग निघालं की यांचं इन्कम टॅक्स काय, मग यांचं काय, सगळे धंदे सोडून दिले आणि असलेल्या सगळे मग इन्कम कुठून जनरेट होतं. तुमची लायकी नसल्यामुळं बँक तुम्हाला उभं करत नाही. संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही, पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात. इथं जिथं बसलोय ना, 5 कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची, इथं येऊन सहाय्य केला. हे याला इज्जत कमवावी लागते. दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही. तरी तुम्हाला मी एक आव्हान देतो. आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची, मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला. आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून. आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा. 110चं आहे ना, 100ला भरा.
10 कोटीचा फायदा होईल तुमचा, 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल. दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या, मी तुमचं स्वागत करेन. मला याच्याबद्दलचं वाईट वाटणार नाहीये, मी जलस किंवा तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगत नाहीये. परंतु या माध्यमातून एखाद्याची राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न, एखाद्याच्या घरात घुसून त्यांनी काय व्यवसाय करावा याबद्दलच्या चर्चा ज्या मूर्खपणाच्या आहेत. अरे राजकारण करताना समोरामोर करायला पाहिजे. असं कुटुंबावर वार करून माझी इमेज डागाळण्याचा जो काही प्रयत्न करतायत, तुमच्या 5 पिढ्या जरी उतरल्या ना तरी ते तुम्हाला शक्य होणार नाही. मी जे बोलतो हे महाराष्ट्राला माहीत आहे. कधी मी लपवत नाही कधी कोणती गोष्ट. माध्यमांना सुद्धा सांगेन, याबद्दलचं काही विचारा, कधीही विचारा. संजय शिरसाट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईल. परंतु हे असे जे रोजचे दलाल फिरतायत ना, कुणासाठी हे भांडतायत ना, एकदा ह्याचा सुद्धा छडा लावा. आणि आजपासून मी उद्या माझ्या मुलाला ते टेंडरची जे काय प्रोसेस आहे पत्र द्यायला लावतोय, त्या प्रकरणातून बाजू होतोय. आणि जे 110च्या गप्पा करतात त्यांना सांगतोय, आता तुम्ही घ्या पेढे घेऊन, मी तुमच्या घरी येईल. तुम्ही 90 कोटीमध्ये घ्या, 70 कोटीमध्ये घ्या, 76 कोटीमध्ये घ्या, का 67 कोटीमध्ये घ्या, संजय शिरसाट तुम्हाला तुमच्या स्वागताला येईल. मराठी माणूस उभा राहायला पाहिजे असं जर वाटत असेल ना तर तुम्ही हिंमत करा. आणि असे आरोप करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. रात्रीची उतरली नाही म्हणून असे जे स्टेटमेंट करतायत त्याची बातमी होऊ शकते, परंतु कुणाचं चरित्र हनन नाही होऊ शकत. कुणाच्या व्यवसायावर तुम्ही आज लात मारलेली आहे, माझे पैसे गेले असतील त्याचे 10-15 लाख रुपये, जाऊ द्या, परंतु तुम्ही हे केलेलं पाप तुम्हाला हे फेडावं लागेल. तुम्ही एक धंद्यासाठी, एक व्यवसायासाठी उभा राहणाऱ्याला जो खोडा टाकलेला आहे, तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे, तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील. यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व माहिती आहे, सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत. आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही, एवढा मी चक्रम आहे थोडा. म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा, त्याचं उत्तर देईल. परंतु व्यवसायामध्ये, मुलांबाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील. ठीक आहे. गए कुछ दिनों से मेरे बारे में कुछ न्यूज़ आपके माध्यम से कुछ लोग चलाने की कोशिश कर रहे थे. हमारे संभाजी नगर में एक होटल है जिसका लीलाव हो चुका, वो मेरे बेटे ने उसमें पार्टिसिपेट किया, इसलिए बहुत बड़ा कुछ भ्रष्टाचार किया, ऐसा कुछ लोगों का कहना था. एक बात आपको साफ तौर से कह देता हूं, ये होटल का लिलाव होने की पहली ये टाइम नहीं था, इसका 7 बार पहले ही लिलाव हो चुका था, लेकिन किसी ने इसमें पार्टिसिपेट नहीं किया था. ये 8वीं बार का लिलाव है और 8वीं बार में उन्होंने, हमारे बेटे ने और उसके कोई साथीदारों ने वो खरीदने की कोशिश की. पहले जो बोली, जो पार्टिसिपेट करने का रहता है उस टाइम कुछ नॉमिनल अमाउंट भर के उसमें बोली में सहभाग लेना पड़ता है. उसके बाद 25% रकम, जो भी ऑफसेट प्राइस आई है उसके 25% रकम ये जमा करना पड़ता है कोर्ट में. उसके बाद 90 डेज में जो 75% रकम है वो तुमको देने के बाद वो होटल आपके नाम पे हो सकती है. अभी ये जो प्राइस बताई गई थी 67 समथिंग, ये कोर्ट ने डिसाइड की हुई प्राइस है. जब कोर्ट ने डिसाइड किए तो वो तुमको कोर्ट के सामने ही भरना पड़ेगा. प्रोसेस कुछ भी नहीं हुई. अभी उसमें जो रनिंग प्रॉपर्टी रहती, कमर्शियल प्रॉपर्टी रहती, उसको बैंक इजीली लोन देती है, उससे इनकम जनरेट होता है पर डे, तो उसको लोन देने में ज़्यादा डॉक्यूमेंट्स नहीं लगते. ये कुछ हमारे बेवकूफ़ लोगों को पता नहीं था. ये प्रोसेस सब होने के पहले ही उन्होंने कह दिया कि 110 कोटी की वो प्रॉपर्टी है और इन्होंने कम दाम में खरीदे. जो
व्यवहार अभी कंप्लीट नहीं हुआ, पैसे कहाँ से आने वाले ये पता नहीं, लेकिन इसने दिया क्या, उसने दिया क्या, इतनी बड़ी रकम इनके पास आई कहाँ से, ये जो बेवकूफ़ भरी बातें वो कर रहे थे, उसके लिए आज मैंने डिसाइड किया है कि जो 110 की ये कीमत लगा रहे हैं, मैं, मेरा बेटा रहो या तो उनके साथ कोई पार्टनर रहो, उनको बोल दूंगा कि आज वो विड्रॉ हो जाए। जो 110 की बात करने वाले हैं उनको मैं चैलेंज देता हूं, आप उसमें पार्टिसिपेट हो जाओ, फिर से रिटेंडर हो जाएगा। अभी तो वो टेंडर नहीं रहेगा, रिटेंडर हो जाएगा, उसमें पार्टिसिपेट करो और वो जो प्रॉपर्टी 110 की है 100 में खरीदो, 90 में खरीदो, लेकिन खरीदो, आप बड़े बनो। मराठी आदमी को बड़ा बनाना चाहते हो ना, तो आप बनो, मैं आपका स्वागत करूंगा। लेकिन अगर किसी और ने लिया या तो किसी और के लिए आप दलाली करते होंगे, तो ये बात आपको बाद में मैं पता चलेगा कि संजय सिरसाट क्या कह रहा था। राजकारण करते हुए, पॉलिटिक्स करते हुए, आपस में राजकीय कोई भी बातें करो, फैमिली तक जाके कौन क्या व्यवसाय कर रहा है उसके बारे में आप अगर बोलते होंगे तो ये नीचता है, और ये नीचता का जवाब संजय सिरसाट देगा। या प्रकरणात पडद्या मागून काही हालचाली होत आहेत असं तुम्हाला वाटते का? ज्याप्रमाणे तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय असा तुम्ही आरोप करता? गेले 15 दिवस तुम्ही पाहताय वेगवेगळे प्रकरण काहीतरी काढायचे, ज्याच्याशी काही संबंध नाही किंवा काही जरी असेल काढायचे आणि कुठेतरी टार्गेट करायचं। अरे तुम्ही टार्गेट करताना मर्दानगी वापरा ना, तुम्ही प्रूफ सहित या ना समोर, परंतु आरोप प्रत्यारोप करून कुणाला तरी बदनाम करायचं, मग देखो हमने कशी क्या किए। आताही सांगतो, या प्रकरणामध्ये मी त्यांना आव्हान म्हणून हे करतोय, नाही तर तुम्ही म्हणाल आता ह्यांनी माघार का घेतली, आता हे मागं का आले, मागं आलेलो नाही, मी त्यांना चॅलेंज देण्यासाठी केलेलं आहे। जे 7 वेळा झालं, मी 8व्या वेळेला टेंडर भरलं होतं, आता 9व्या वेळेला निघणार आहे, आता त्यांनी भरावं। संजय राऊतला हे कोणी जे ब्रीफिंग केलं होतं ते अत्यंत चुकीचं होतं। व्यवहाराचा सर्व काय कसा व्यवहार केला जातो हे त्यांना कदाचित माहीत नसेल, किंवा असेल तरी त्यांनी ते जाणून बुजून, संजय शिरसाट आला ना, त्याचं नाव तिथं जॉईंट होतंय ना, चला बोंबला, आणि म्हणून त्यांनी ते केलेलं वक्तव्य नंतर मग स्वतःचे कातडी बचवण्यासाठी मग माझे कुणाचं इन्कम टॅक्स काढतायत, कुणाचं काय काढतायत, रिटर्न्स काढतायत, आणि हे बघा पुरावे आमच्याकडे आहेत। अरे तुम्हाला व्यवहार झाला असता आणि नंतर जर तुम्ही आरोप केले असते तर त्याला बेस तरी मिळाला असता ना, बेसलेस आरोप त्यांनी आता केलेले आहेत। सर, आपण बघतोय आता मंत्रिमंडळ स्थापन होऊन 4 महिने झाले, जे आपले राज्यमंत्री आहेत, आपले काही सहकारी, अजूनही त्या राज्यमंत्र्यांना त्यांच्या अधिकारांचं वाटप झालेलं नाही, कधीपर्यंत होईल असं वाटतंय आणि का झालेलं नाही? अधिकाराचं वाटप सगळ्यांचं मला वाटतं झालेलं असावं। मुख्यमंत्री साहेबांनी तसे निर्देश दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने राज्यमंत्र्याचा जो अधिकार आहे तो त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे अशी माझी माहिती। परंतु याबद्दल त्यांना त्या जे अधिकार आहे त्यांचा वापर करता येत नाहीये असं बोललं जातं। नाही, त्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी सक्त सगळ्याला सूचना दिलेल्या आहेत। ज्या ज्या खात्यामध्ये कॅबिनेट मंत्री त्यांना सुद्धा सांगितलंय की राज्यमंत्र्याचा पूर्वी जो पदभार त्यांच्याकडे असायचा ज्या ज्या राज्यमंत्र्याकडे, त्याच पद्धतीने त्यांच्याकडे तो डायव्हर्ट करावा आणि त्या पद्धतीने तो दिले गेलेला आहे। संजय सर, या आधीच्या पण पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात वक्तव्य केलंय, पण आता परत योगेश कदम यांचं वक्तव्य आलंय, म्हणजे ते मिठाचा खडा पडेल अशा प्रकारची वक्तव्य किंवा अशा प्रकारचे वर्तन दिसतंय। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंनाच मिळायला हवं, भरत गोगावलेंशिवाय दुसरा पालकमंत्री आम्ही स्वीकारणार नाही असं वक्तव्य आहे। त्यात जोडून थोरवे देखील म्हणाले की सुनील तटकरे यांची लक्षात ठेवावं की सिंचन गटाची फाईल अजून बंद झालेली नाही, कुठेतरी दोन्ही मिठाचा खडा पडतोय। नाही, याबद्दलची मला माहिती नाही, परंतु असे वक्तव्य त्यांनी केलं असेल तर त्याची निश्चितच एकनाथ शिंदे साहेबांनी दखल घेतली असेल। शिंदे साहेब काय सूचना द्यायचे त्या त्यांना देतील, परंतु याचा संपूर्ण अधिकार हा एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि ते यावर निर्णय घेतील। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना सरसकट लाडकी बहीण योजनेचा लाभ देणं हे चुकीचं होतं असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। सर्व सरसकट नाही, त्यावेळेच्या परिस्थितीनुसार सर्वांना फॉर्म भरायला सांगितलं की लाडक्या बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत, तर त्याचा उद्देश एवढा होता की त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्यांच्या हाताला काम नाही किंवा जे बेकार आहेत, बेरोजगार आहेत, अशा सगळ्या महिला, दुर्बल घटक ज्याला म्हणतो आपण, त्यातल्या त्या सर्व महिलांनी असे फॉर्म भरले पाहिजे हे अपेक्षित होतं।
परंतु काही लोकांना असं वाटलं की लाडकी बहीण म्हणल्यानंतर सर्वांनासाठी आहे, म्हणून काही लोकांनी फॉर्म भरले आणि त्याच्यामध्ये झालेली ती चूक आहे. म्हणून आता जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 8.5 लाख लाडक्या बहिणीने ते फॉर्म स्वतःहून विड्रॉ करून घेतलेले आहेत. सर, पात्र सिद्धांतचा नसताना एक सुद्धा फोटो काही सध्या- महिलांनी पात्र नसताना सुद्धा काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली. भ्रष्टाचार काय झाला आहे? हे सगळे जे पैसे लाडक्या बहीण योजनेचे त्या बहिणींच्या अकाउंटमध्ये गेलेले, त्याच्यामध्ये कुणी मध्ये दलाल वगैरे नसतात. यांना फक्त दलाल कुठे भेटतात का हे पाहता ते. हे पैसे डायरेक्ट त्या महिला भगिनीच्या अकाउंटवर गेलेले आणि आता त्याच्यामुळं आता तुम्हाला असं वाटतं का त्यांच्या त्या बहिणीकडून त्यांनी जेव्हा विड्रॉ केलं त्यांच्याकडून काय वसूल करावेत का? तर ते सरकार करणार नाही. जी झालेली ती चूक त्यांनी मान्य केलेली आहे आणि सरकारचे सुद्धा जे काही चूक होते की काही क्रायटेरिया जे ठरवले होत्या त्या इलेक्शनच्या काळामध्ये तपासल्या गेले नसेल, म्हणून आता त्याच्यावर आम्ही वाद घालणार नाही. परंतु लाडकी बहीण योजना जी आहे ती तशीच रन राहणार आहे. सर, पण किसान 11.5 लाख महिला ज्या आहेत, आता जी माहिती मिळते आहे टप्प्याटप्प्याने 11.5 लाख महिला अशा झाल्या की ज्या आता यातून वगळण्यात आलेल्या आहेत. तर त्यामुळे आणि अजूनही प्रोसेस सुरू आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये हा आकडा अजून वाढू शकतो. तर कुठेतरी शासनानं महिलांना दिलेलं जे प्रॉमिस होतं ते कुठेतरी ते तोडतायत असा आरोप विरोधकांकडनं. नाही नाही नाही, तोडतायत वगैरे नाही. आता सरकारने हे आव्हान केलेलं आहे की ज्याच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, कोणी सर्व्हिसला आहेत किंवा आणखी कुणाचा व्यापार असेल, अशा महिला भगिनींनी स्वतःहून फॉर्म विड्रॉ करावं. हे कुणालाही जोर जबरदस्ती केलेली नाही किंवा कुणाला जाऊन धमकवलं नाही, कुणाला गुन्हा दाखल नाही आणि कुणाकडून वसुली नाही. म्हणून आता काही स्वतःहून समजदारीने, मागे तुम्ही पाहिलं असेल गॅस सिलेंडरची जी सबसिडी होती त्यावेळेला सुद्धा असा सरकारने निर्णय केला होता की जे कॅपेबल आहेत त्यांनी ती सबसिडी घेऊन येतं. लाखो लोकांनी ती सबसिडी वापस केली होती. त्याच पद्धतीने लाडक्या बहिणीचे फॉर्म सुद्धा काही लोक भरून विड्रॉ होत आहेत आणि त्याच्यामुळं सरकारचा निश्चितच चांगला फायदा होतोय. कृषी मंत्री सिद्धांतचा माणिकराव एक सध्या फोटो सिद्धांतचा एक फोटो अंजली दमन यांनी ट्विट केलाय. सिद्धांतनं डोक्याला गन लावलेला असा तो फोटो आहे आणि अंजली दमन यांना या निमित्तानं मागणी केली की या सगळ्या प्रकरणामध्ये शस्त्रास्त्र अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीने त्यांची मागणी. विद्वान आहेत त्या, आमच्याकडे त्याचं लायसन आहे आणि ते पाहायचं असेल तर त्यांना आम्ही पाठवून देऊ. संजय सर, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची अनेक वक्तव्ये एकंदरीतच वेगळी वेगळी आलेली आहेत. कृषी मंत्र्यांचं अशा प्रकारचे वक्तव्य मंत्रिमंडळाला अडचणीत आणणारं ठरू शकतं. माणिकराव कोकाटेंची एक बोली भाषा आहे. दरवेळेला त्यांचं वक्तव्य इझिली ते बोलत असतात, परंतु ते बोलताना त्याचा परिणाम काय होईल याचं ते थोडंसं ठेवत नसल्यामुळं त्याचा अर्थाचा अनर्थ घेतला जातो आणि त्याचं त्या अंगलट त्यांच्या येतं. मी ते आमचे मित्र आहेत त्यांना मी समजून सांगितलं की तुम्ही एक तर वक्तव्यच करू नका आणि केलं तर ते अंगलट येतं आणि त्याच्यामुळं निश्चितच सरकारवर थोडासा दोषारोप होतो. तुमचा सल्ला मानत नाही का? ऐकतील. कोकाटे चांगले आहेत, ते माझ्या बाजूलाच बसतात कॅबिनेटमध्ये, त्यांच्या कानात मी सांगितलं. काल पुन्हा एकदा पुण्यामध्ये शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांची हे एकाच ठिकाणी एका बैठकीला उपस्थित होते आणि शुगर मिलच्या कामाच्या संदर्भात आणि त्यामधून पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे की ते एकत्रित येणार. तर त्यांच्या एकत्रित येण्याचा थोडा काही फटका शिवसेनेला बसेल का जर ते एकत्रित आले तर? बघा, शरद पवार असतील, अजित पवार असतील, एक त्यांचे तुम्ही किती तोडलं तरी त्याचे कौटुंबिक संबंध हे तुटणारे नाहीत. कौटुंबिक संबंध आता राजकारणामध्ये शरद पवारांचा हात धरूनच अजितदादांनी काम केलेलं आहे. भविष्यात ते काय करतील, हे जॉईंट काय निर्णय घेतील याबाबतचं आजचं काय सांगणं हे मला उचित होणार नाही, परंतु एकत्र येतील असा सर्वांचा अंदाज आहे आणि त्याचे हे प्रोसेसचा एक भाग म्हणून गेल्या 3 महिन्यापासून त्यांची असलेली जवळकीक हे आपल्याला दिसून येते. म्हणून शरद पवार साहेब म्हणतात मला काही माहितीच नाही किंवा सुप्रियाताई काहीतरी दुसरंच बोलते, रोहित पवार तिसरंच काहीतरी बोलतो आणि हे सगळे जे वक्तव्य पाहिले तर मला वाटतं हे जवळ येण्याचा एक संकेत ते देत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशा वेळी प्रत्येक पक्ष आपापला पक्ष मोठा व्हावा यासाठी प्रयत्न करतोय. महायुतीमध्ये तुम्ही निवडून आलेले आमदार आहात आणि तुमच्या विरोधामध्ये जे पडलेले उमेदवार आहेत त्यांनाच आता एकमेकांच्या पक्षात बोलून घेण्याचे प्रकार सुरू झाले. त्यामुळे आता महायुतीमध्ये वाद निर्माण होतील अशी चर्चा सुरू झालेली आहे. प्रकाश आंबेडकरांचं जर उदाहरण घेतलं तर त्यांच्यासमोर असणार के पी पाटील यांना अजित पवारांनी घेतलेला आहे. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गुलाबराव देवकर लढले, त्यांना देखील आता अजित पवारांना पक्षात घेतलंय. म्हणजे ही
केवळ अजितदादांच्या पक्षातच नाही, आपल्या पक्षात देखील आणि भाजपमध्ये देखील हे सगळं सुरू आहे. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक यायला लागल्या, त्यामध्ये सर्वजण सर्वच पक्ष आपल्या पक्षाची ताकद वाढण्यासाठी अनेक लोकांना घेत आहेत. परंतु युती म्हणून देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी एक ठरवलेलं आहे की पक्षात जरी कुणाला काही घेतलं किंवा काही केलं तरी त्या त्या मतदारसंघामध्ये त्या असलेल्या आमदारांना कोणताही त्रास होता कामा नये. नसता जे विरोधात लढले तेच पक्षात आले आणि तेच पुन्हा जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या टायमाला त्यांच्याच विरोधात शड्डू ठोकायला लागले, तर हे चालणार नाही, हे तिन्ही नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून आता जे येत आहेत ते आले जरी तरी महायुतीवर त्याचा परिणाम होणार नाही. महायुती ही मजबूतीने एकत्रितपणे ह्या सर्व निवडणुका लढणार आहे. शिरसाट साहेब, तुमच्या मुलाच्या अनुषंगाने जे आरोप होत आहेत किंवा प्रत्यारोप होत आहेत किंवा जी चर्चा चालली आहे, संभाजीनगरमध्ये कोणी झारीचा सूत्राचारी आहे का जो संजय राऊतांना ती माहिती पुरवतो? झारी सुरू करायचं काय ते राम लखन आहेत ना दोघं पण, संजय राऊत राम आणि हे दुसरे लखन विरोधी पक्ष नेते. हे बापरे, विद्वानाचं माहेरघर, त्यांच्याकडे भंडार आहे विद्वत्तेचा. त्यांची काय ऍक्शन आहे, काय त्याचा तोरा आहे, काय बोलतात, बाप रे बाप, बिलकुल नाही. राजा हरिश्चंद्र नंतर यांचा जन्म झालाय, म्हणून आता त्यांच्यावर भाष्य करणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनामध्ये आपण जाऊन डान्स करण्यासारखं होईल. संपत आली त्यांची आता. आता ते सर्व आमचं सर्वीकडे पळताय. थोडं थांबा, एक 1.5-2 महिने थांबा, नंतर कळेल ना यांची अवस्था काय होती. शिरसाट साहेब, करेक्ट कार्यक्रम आहे 1-2 महिने? करेक्ट कार्यक्रम नंतर कोणी विचारायला पाहिजे ना. पदावर असताना माणसाला बोलता येतं, पद गेल्यानंतर जे खायला होतात ते काही काळानंतर दिसतील. सर, हिंदी में एक सवाल था कि एकनाथ शिंदे सरकार में जो किसानों के फसल की नुकसान भरपाई दी जाती थी वो 3 हेक्टर तक की उसकी मर्यादा थी. अभी देवेंद्र फडणवीस ने वो मर्यादा को कम करके 2 हेक्टर कर दिया. कहीं ना कहीं तुम्हारे ही सरकार ने पहले लिए हुए निर्णय को अभी रिवर्स मोड पे आ गए क्या आपके? देखिए, ऐसा कोई रिवर्स मोड नहीं है. ये महायुति में मजबूती से काम भी चल रहा है. कुछ डिसीजन जो सीएम के हक में होते या तो सीएम ले सकते वो उन्होंने लिए हैं और उसको हमारा कोई विरोध नहीं. जब एकनाथ शिंदे साहब सीएम थे उन्होंने कुछ निर्णय लिया था. जब देवेंद्र फडणवीस साहब डिप्टी सीएम थे उन्होंने कभी विरोध नहीं किया. मतलब जो जो नजरिया सीएम का होता है किसानों पद का पे नुकसान हो रहा है ये निर्णय. उसमें अगर ऐसा होता होगा तो जरूर ये तीनों बड़े नेता है साथ में बैठ के बात करके ये सब उनका जो नुकसान हो रहा है उसके ऊपर बात करेंगे. सर, आपने कहा है कि संजय राउत का जो एनालिसिस है वो गलत तरीके से है. कुछ दिन पहले ही ये सब मामला सामने आने से पहले जो विरोधी पक्ष नेता है अहमद जानवी, उन्होंने खत लिखा था मुख्यमंत्री और डिप्टी सीएम को. तो क्या इसके पीछे अहमद जानवी का पूरा मामला है, उनका कोई करीबी है, उनको वो होटल चाहिए? देखिए, मैंने स्पष्ट तौर से कह दिया है कि आप लोग जो प्राइस बता रहे थे उस होटल की, मैं विड्रॉ कर लिया. आप वो टेंडर आप भरो. बहुत 110 कोटी का है ना, तो हो सकता है 90 कोटी में आपको मिल जाए, 80 कोटी में मिल जाए, 70 कोटी में मिल जाए. बहुत बड़ा फायदा हो सकता है ना. तो इतना बड़ा फायदा तुम छोड़ कैसे सकते हो? अभी रिटेंडर हो जाएगा, बाद में इनकी औकात इनको पता चलेगी, इन्होंने भरना चाहिए. नहीं तो दलाली करने के लिए किसी और को लाएंगे. ये चलो जान दो, दलाली करना दो, हमारा क्या जा रहा है. हमारे बेटे फिर से हम वड़ा पाव की गाड़ी डालेंगे. इनको लगता है ना मराठी आदमी ने क्या करना चाहिए, वड़ा पाव की अच्छी सी गाड़ी डालना चाहिए, बड़ा काम नहीं करना चाहिए. यही अगर तुम्हारी सोच है तो तुम मराठी आदमी के लिए बात इसके बाद करना भी नहीं चाहिए, ना तुमको वो हक बनता है. सर, 7 जून को पूरे देश में बकरी ईद का त्योहार मनाया जाएगा. उससे पहले महाराष्ट्र गौ सेवा आयोग ने राज्य के सभी कृषि मंडियों को ये पत्र लिखा है कि 3 तारीख से लेकर 8 तारीख तक पशु बाजार बंद रखे जाएं. इस फैसले का स्वागत करते हैं सर. देखिए, उन्होंने उनका काम किया है. सरकार की भूमिका जाहिर करेंगे. ये इंडिविजुअल निर्णय नहीं लिया जा सकता. सीएम साहब इसके बारे में उचित जो डिसीजन लेंगे वही उसके इम्प्लीमेंट सब तरफ किया जाएगा. सर, भोपाल का एक मामला है जिसमें मुसलमानों को जिन में एंट्री जो है वो बंद करने के लिए कहा गया है. एक विवादित फैसला लिया गया है. अरे वहां की परिस्थिति कुछ और होगी. लव जिहाद के बहुत सारे प्रकरण चल रहे हैं, तो उस बारे में कुछ तो भी हुआ होगा. वहां आके कुछ तो भी छेड़छाड़ी की गई होगी, इसलिए वहां के अगर वो
व्यायामशाला नहीं या तो वहाँ की जिम नहीं, अगर उनको बंदी डाल दिया तो कोई बड़ी बात नहीं है ना। आप शरीर कमाने के लिए आते हो या लड़की छेड़ने के लिए आते हो, अगर ऐसा कुछ प्रकार हुआ होगा तो उन्होंने बंदी किया तो सही है। एकीकडे मराठी प्रत्येकानं बोललं पाहिजे, मराठीत बोर्ड लावले गेले पाहिजेत अशा पद्धतीची मागणी असताना दुसरीकडे आपल्या पक्षाचे एक महत्वाचे मंत्री प्रताप सरनाईक हिंदी बोलीभाषा सातत्यानं असं म्हणतायत, याकडे कसं पाहताय? हे बघा, याचा तुम्ही गैरअर्थ लावू नका। प्रताप सरनाईकचा जो मतदारसंघ आहे तो 75% हिंदी भाषिकचा आहे। तो जो भाग आहे ना त्याच्यामध्ये सर्व हिंदी भाषिक आहे। मग त्यांच्याकडे जाताना किंवा त्यांच्याशी बोलताना त्या भाषेमध्ये जर संवाद साधला गेला असेल तर त्याला गैर मानू नका ना। दादर मधला माणूस मराठी बोलतो, हिंदी बोलतो का? विक्रोळीतला माणूस हिंदी बोलतो का? जे आपले पॉकेट्स असतात तिथं मराठी पाहिजे असतेच ते। आणि त्या ठिकाणी मग दादरमध्ये गुजराती माणूस सुद्धा मराठी बोलतो, वरळीमध्ये गुजराती माणूस, बारोडी माणूस सुद्धा मराठी बोलतो। याला काय म्हणणार? मराठी ही आपली भाषा आहे, त्या भाषेचा अनादर कोणीच करणार नाही आणि तीच भाषा असली पाहिजे हे सगळ्यांचा आग्रह आहे। परंतु एखाद्या पॉकेटमध्ये आता तुम्ही या महाराष्ट्रातल्या मुसलमानाला म्हणणार आहे का तुम्ही रोज मराठीतच बोललं पाहिजे? ते बाहेर एखाद्या वेळेला बोलायचा प्रयत्न करतील, घरात मराठी बोलतात का हे? म्हणून ह्या सगळ्या वादाच्या गोष्टी असतात, त्या भाषा तिथं वापरल्या जातात। परंतु याचा अर्थ असा नाही कोणी मराठीचा अपमान जर केला तर ते आम्ही सहन सुद्धा करणार नाही। सर, ऑपरेशन सिंदूर को लेकर इस वक्त डेलीगेशन जो है पूरे विश्व भर में सरकार ने जो कामकाज किया उसको लेकर व्याख्यान कर रही है, लेकिन कांग्रेस लगातार सवाल उठा रही है। इसको लेकर कृषि मंत्री शिवराज सिंह ने कहा है कि कांग्रेस जो है सवाल जवाब करने के नाते हमेशा जो है सरकार पर सवाल उठाती रहती है, ये देशभक्ति नहीं है। देखिए, जब पाकिस्तान के साथ भारत की जो छोटी सी लड़ाई हुई थी उसमें जो भारत देश ने अपना झंडा लहराया है उसका सब तरफ स्वागत किया गया है और हमारी भूमिका क्या है ये पूरे विश्व को दिखाने के लिए अपना शिष्टमंडल सब तरफ जा रहा है, तो इसका स्वागत करना चाहिए। हम होके नहीं लड़ना चाहते, लेकिन कोई आंग पे आए तो उसको छोड़ना भी नहीं चाहते। ये हमारी नीति है और ये नीति दिखाने के लिए अगर शिष्टमंडल गया तो वो विरोधी पक्ष के सभी लोगों ने उसको साथ देना चाहिए। ये शिष्टमंडल में कौन है? विरोधी पक्ष के लोग नहीं है, वो भी उसमें है ना। और जब देश हित की बात होती है उस टाइम उसको अपोज करना ये मुझे लगता है गलत है। पॉलिटिक्स के टाइम पॉलिटिक्स करो, लेकिन ऐसे वक्त हम सब एक है, ये सब संदेश वर्ल्ड में जाना चाहिए। ये हमारी सबकी मांग भी है और उन लोगों को रिक्वेस्ट भी है। सर, ऑपरेशन सिंदूर के ऊपर ही हमारे जो सीडीएस है उन्होंने इंटरनेशनल चैनल्स को इंटरव्यू देते हुए इनडायरेक्टली ये कबूली दे दी है कि हमारा भी नुकसान उसमें हुआ था। तो ऑपोजिशन का कहना है कि ये वही पॉइंट है जिसके ऊपर राहुल गांधी सरकार को घेरने की कोशिश कर रहे थे और अभी उसी के बारे में सीडीएस ने बाहर जाके कबूली दे दी। देखिए अपना जब युद्ध होता है ना तो थोड़ा बहुत लॉस अपना होगा, जरूर होगा, क्यों नहीं होगा। वन साइड किसी का लॉस होगा, दूसरी बाजू से लॉस नहीं होगा, ऐसा नहीं होता। लेकिन हमने जो 20 मिनट में उनके 9 ठिकानों को जो उद्ध्वस्त किया है ना वो अनबिलीवेबल है। कोई सोच भी नहीं सकता 20 मिनट में इतना बड़ा कांड कर सकते हैं हम। तो ये अपनी ताकत दिखाने के लिए तो नुकसान तो कुछ सहना भी पड़ेगा। पहलगाम का हल्ला ये देश कभी भूलेगा नहीं, यहाँ की जनता भूलेगी नहीं। और इसके बाद जैसा पंतप्रधान मोदी जी ने कहा है हम गोली का बदला गोलों से देंगे, तो ये हमारी नीति रहेगी। आज थोड्या वेळापूर्वी भाजपचं भायखळ्याला एक आंदोलन झालेलं आहे। राणीच्या बागेमध्ये जे नवीन पेंग्विन जन्माला आले त्यांची नावं इंग्रजीमध्ये ठेवण्यात आली, त्याचा भाजपनं विरोध केलाय आणि त्यांनी त्या पेंग्विनची नावं संजू, आदू आणि तेजू अशी ठेवावी अशी मागणी केली। आता पेंग्विनचं ज्यांना प्रेम होतं, ज्यांनी एवढं लांबून आणले होते, देशभरातील प्राण्यांचा असलेला संग्रह जर केला असता, वेगवेगळ्या जातीचे प्राणी आहेत आपल्याकडे। मला वाटतं तेजस सरड्या चांगले सरडे कलेक्शन करणं त्यांना आवडतं, पण दुसऱ्या महाशयाला पेंग्विन पाळणं आवडतं। तर त्यांनी कदाचित असे जर नावं दिले तर पेंग्विनचं काम काय असतं तर तो आपल्याबरोबर खेळतो किंवा आपल्याबरोबर राहतो आणि आपली लाळ घोटी करतो, हे त्याच्यातला एकंदर त्याचा असलेला स्वभाव होता पेंग्विन पाळण्याचा। आणि त्यानुसार कदाचित भाजपने अशी मागणी केली असावी आणि मला वाटतं ज्यांनी त्यांनी आणलेले आहेत ते सिरियसली या गोष्टीचा विचार करतील आणि त्यांचा मागणीचा अनादर करणार नाहीत।
संजय राउत सर, का एक बयान महाराष्ट्र सामने आया, में संजय राउत महाराष्ट्र के में सर संजय कुंभ राउत होने वाला है, का संजय बयान सामने आया। राउत महाराष्ट्र में सर नासिक में कुंभ होने वाला है। संजय राउत ये आरोप कर रहे हैं कि कुंभ मेले में जो ठेका है वो गुजरात महाराष्ट्र के लोगों को ना देकर गुजरात के लोगों को बड़ा ठेका। अरे जो महाराष्ट्र का आदमी ने एक होटल क्या लिया वो ठेका तुमको पसंद नहीं आया। अभी कुंभ के बारे में बात करते हो, इनको नींद में से उठे ना, ठेका परसेंटेज, सोने को जाएंगे ना, ठेका परसेंटेज, इसके सिवाय इनको कुछ नजर नहीं आता। देश खड्डे में जाए, जनता मरे जिए, परसेंटेज का क्या हुआ? अदानी के बारे में जो मोर्चा निकालने वाले आज खामोश क्यों है? धाराशिव से जो झोपड़पट्टियों को बेवकूफ बना के जो मोर्चा निकाला, आप तुम्हारी जबान बंद की हुए, आप क्यों नहीं बोल रहे? ये परसेंटेज वाले लोग हैं, इसलिए बोला ना, इनको कुछ भी किए, मराठी आदमी ने किया तो बुरा लगता है, गुजराती ने किया तो भी बुरा लगता है। और खुद परसेंटेज दो, जो परसेंटेज देगा हम उनका झंडा लहराएंगे, ये इनकी नीति है। संजय राउत का एक बयान सामने आया, संजय राउत कहते हैं कि पश्चिम बंगाल में अभी इलेक्शन होने वाला है। अमित शाह का एक बयान था कि पश्चिम बंगाल में 2026 में भाजपा की सरकार आएंगी, तो उसके ऊपर संजय राउत कहते हैं कि महाराष्ट्र में की ईवीएम मशीन की पैकिंग हो रही है और पश्चिम में जाएंगी। तो उन्होंने सीधा सवाल महाराष्ट्र के इलेक्शन कमिश्नर, संजय राउत के बेवकूफ बातों को हर टाइम जवाब देना सही नहीं है। लोकसभा के वक्त जो उनकी सीटें आई थी, क्या डांस कर रहे थे, क्या नाच रहे थे, उस टाइम इनको ईवीएम दिखा नहीं। खाब गिरने लगे मुख्यमंत्री कौन होगा, ये होगा कि वो होगा, नाम दो, नाम डिक्लेयर करो। लोगों ने नाम डिक्लेयर करने की, विरोधी पक्ष नेता का भी नाम डिक्लेयर करने का उनको संधि दी नहीं, मौका ही नहीं दिया। इसलिए अब उन्होंने बकवास भरे कितनी बातें करेंगे। आने वाले ये कारपोरेशन के चुनाव में मुंबई महानगर पालिका पे हमारा भगवा झंडा लहराएगा। भाजपा, सेना और राष्ट्रवादी की मजबूत युति यहाँ राज करेगी। उस टाइम इनको भी हम एक ठेला देंगे। पीक विम्याची रक्कम कमी करण्यात येणार आहे, त्यामुळे पीक विम्याची रक्कम कमी करण्यात येणार आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना फटका बसेल, काय सांगताय? नाही, शेतकऱ्यांना फटका कधीच बसू देणार नाही। हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं आहे, शेतकऱ्यासाठी हे सरकार आहे, शेतकऱ्यासाठी वाटेल ते। म्हणून पीक विम्याची रक्कम कमी केली, काय केली याची चिंता करू नका। ज्या वेळेला शेतकरी अडचणीत येईल त्या टायमाला सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।